पान नंबर 40. कविता 9वी. समुद्र कोंडून पडलाय. कवी आहेत वसंत अबाजी डहाके. साधारणपणे 1945 नंतरचे साहित्य हे नवसाहित्य म्हणून ओळखले जाते. 2 भीषण महायुद्धांनी केलेला संहार हा साऱ्या जगानेच अनुभवलेला होता आणि त्याचाच परिणाम साहित्यावरही झाला. कारण शेवटी साहित्य लिहिणारा लेखक किंवा कवी हा समाजाचाच घटक असतो आणि त्यामुळे समाजाचेच प्रतिबिंब हे साहित्यामध्ये उमटते. 1945 नंतरच्या साहित्याचा विचार करता माणसांचे भांबावलेपण, त्यांची भयाकुलता, अगतिक हतबलता, महागाई, प्रपंचातील ओढ, एकटेपणा, एकाकीपणा याचे चित्रण हे साहित्यामध्ये होऊ लागले. नव्या गोष्टी, नव्या समस्या समोर आल्याने मुंबईसारख्या शहरातील मध्यमवर्गीय माणूस हा पुरता गोंधळून गेला होता आणि हे बदलते जीवन समर्थपणे मराठी कवितेतून सर्वात प्रथम शब्दबद्ध केले ते बासी मर्ढेकर यांनी. बासी मर्ढेकर म्हणजेच बाळ सीताराम मर्ढेकर, की ज्यांना नवकाव्याचे जनक असे म्हटले जाते. मर्ढेकरांच्या या वैशिष्ट्यपूर्ण कविता लेखनामुळेच पुढे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कविता लिहिणाऱ्या नवकवींची एक नवीन परंपराच मराठी कवितेमध्ये निर्माण झाली. यद भावे, वसंत हजरनीस, शरदचंद्र मुक्तिबोध, विंदा करंदीकर, दिलीप चित्रे, अरुण कोल्हटकर अशा नवकवींची एक नवीन पिढीच उदयाला आली आणि त्यातीलच एक प्रसिद्ध कवी म्हणजेच वसंत अबाजी डहाके. कवी, कादंबरीकार, समीक्षक व संपादक असलेले वसंत अबाजी डहाके हे सर्व महाराष्ट्रालाच साहित्यिक म्हणून परिचयाचे असले तरी एक वेगळाच छंद त्यांनी आयुष्यभर जपला, तो म्हणजे चित्रकलेचा. त्यांचा जन्म हा विदर्भातला यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथे 30 मार्च 1942 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे बेलोरा येथे तर महाविद्यालयीन शिक्षण चंद्रपूर येथे झाले. MA झाल्यानंतर त्यांनी शासकीय महाविद्यालयामध्ये मराठी विषयाचे अध्यापन केले. त्यांचा साहित्य लेखनाचा प्रवास हा काव्यलेखनापासूनच सुरू झाला. त्यांची पहिली कविता सत्यकथा मासिकामध्ये छापून आली. त्यानंतर त्यांची योगभ्रष्ट नावाची दीर्घ कविता ही सत्यकथा मासिकातल्या 1966च्या मे महिन्याच्या अंकामध्ये छापून आली आणि या कवितेने त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर योगभ्रष्ट, शुभवर्तमान, शूनशेप, चित्रलिपी हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांनी चिंतनात्मक असे जे ललित लेखन केले आहे ते यात्रा अंतरयात्रा या नावाने प्रसिद्ध आहे. तसेच अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या त्यांच्या कादंबऱ्यांनाही प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर शालेय मराठी शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोश, वाङ्मयीन संज्ञा संकल्पनाकोश यांचे संपादनही त्यांनी केले. त्यांच्या कवितेचा मी हा मानवी समाज व्यवस्थेमध्ये ग्रासलेला, निराश, एकाकी व दुःखी असा आहे. त्यांची कविता थोडीशी गंभीर व तत्त्वज्ञानाशी जवळीक साधणारी आहे. त्यांच्या कवितेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या त्या काळातील पिढीची जीवनपद्धती आणि संस्कार मूल्य त्यांच्या लिखाणातून स्पष्ट दिसते. निसर्गातील प्रतिमांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर त्यांनी आपल्या लेखनामध्ये केलेला दिसतो. त्यांच्या शुभवर्तमान या कविता संग्रहातून समुद्र कोंडून पडलाय ही कविता घेण्यात आली आहे. समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. या दृष्टीने त्यांच्या कवितेतील समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे. समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा शहराच्या मर्यादांमध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता या कवितेतून कवीने व्यक्त केली आहे. श्रीमंत कुटुंबातील लहान मुलांचे बालपण हे उंच उंच इमारतीमध्ये अक्रसून गेले आहे.
तर गरीब कुटुंबातील लहान मुलांना रस्त्यावर अथवा रेल्वे स्टेशनवरील लहानशा बाकाचा झोपेसाठी आश्रय घ्यावा लागत आहे. आणि हे पाहूनच समुद्र अस्वस्थ होतो. इथे कवीने 2 समुद्रांचं वर्णन केलेलं आहे. एक यातील समुद्र आहे तो म्हणजे व्यक्तिरूपी समुद्र आहे आणि दुसरा म्हणजे शहरी जीवनातील अथांग जीवन जगणाऱ्या व्यक्तींना किंवा शहरातील मानव समुदायाला त्यांनी समुद्र असं म्हटलेलं आहे. थोडक्यात इथे मोठ्यांच्या या धकाधकीच्या विश्वामध्ये लहान मुलांचे बालपण हरून गेल्याची खंत कवीला वाटते आणि आपले विचार प्रभावीपणे मांडण्यासाठी कवीने येथे मुक्तछंदाचा वापर कविता लेखनासाठी केलेला दिसून येतो. मुक्तछंद म्हणजे काय की कवितेमध्ये कोणती कविता की जिथे कवितेच्या रचनाबंध एक महत्त्वाचा असतो आणि कवितेचा अर्थ. तर थोडक्यात मुक्तछंद म्हणजे की जिथे वृत्तरचना किंवा अलंकाराचा वापर वगैरे अशा गोष्टीला काही महत्त्व नसतं. म्हणजे एकूणच कवितेच्या रचनेला महत्त्व नसतं तर कवितेच्या अर्थाला महत्त्व असतं. आता या कवितेमध्ये कवी पुढे काय म्हणतोय ते आपण पाहूया. पहा, समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजाआड. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी झिंजा. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे. इमारतीच्या पलीकडल्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. यातील शब्दार्थ पाहूया. गगनचुंबी. गगनचुंबी म्हणजे खूप उंच. जनरली इमारतींसाठी गगनचुंबी इमारती असा शब्दप्रयोग वापरला जातो. म्हणजे थोडक्यात काय की गगनाला भिडणारं खूप उंच. संत्रस्त. संत्रस्त म्हणजे अतिशय त्रासलेला. पिंजारलेले. पिंजारलेले म्हणजे विस्कटलेले. झिंजा. झिंजा म्हणजे डोक्यावरचे विस्कटलेले वाढलेले केस की ज्याला झिंजा असं म्हटलं जातं. त्यानंतर हताशपणे. हताशपणे म्हणजे निराशपणे. थकवा. थकवा म्हणजे शीण किंवा दमून जाणे. शिणून. शिणून म्हणजेच थकून भागून. अरुंद. अरुंद म्हणजे कमी रुंदीचा. आणि कोंडून पडणे. कोंडून पडणे म्हणजे अडकून पडणे. पहा, कवी वसंत अबाजी डहाके हे सामाजिक जाणीव असणारे आणि वास्तवाचे भान ठेवून लेखन करणारे नवकवी आहेत. आणि त्यामुळेच मानवी दुःख, जीवनातील अस्थिरता आणि एकाकीपणा याचे चित्रण प्रतिकात्मक अशा शब्दप्रयोगातून त्यांनी वाचकांसमोर येथे केलेले आपल्याला दिसून येते. येथे महानगरातील घुसमट व्यक्त करताना कवीने समुद्राचे रूपक वापरलेले आहे. येथे समुद्र म्हणजे काय तर शहरामध्ये किंवा महानगरामध्ये वास्तव्य करून राहणारे अफाट असे जनजीवन की ज्याच्यासाठी त्याने समुद्र असा शब्द इथे वापरलेला आहे. पण आज मात्र हे असे जनजीवन किंवा हा अफाट असा समुद्र शहरातील उत्तुंग इमारतीच्या गजाआड कोंडून पडलेला आहे. महानगरीय जीवनामध्ये अवतीभोवती समाजव्यवस्थेने माणसाच्या आयुष्याला ज्या पातळीवर आणून सोडलेले आहे त्याबद्दल येथे कवी अस्वस्थ आहे. आज जर आपण महानगरामध्ये पाहिलं तर गगनचुंबी अशा इमारतीचा थाटमाट आहे. अगदी उच्च दर्जाच्या सोयीसुविधा या गगनचुंबी इमारतींमध्ये आहेत. पण अथांग समुद्र मात्र या गगनचुंबी इमारतींच्या आतमध्ये कोंडून पडलेला आहे. इथे समुद्र म्हणजे कोण तर अफाट असं जनजीवन किंवा जनसमूह. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर समुद्रासारखी अथांग अशी विशाल अशी माणसं शहराच्या महानगरांच्या मर्यादांमध्ये कोंडून पडलेली आहेत. गावच्या जीवनासारखं किंवा गावच्या जनजीवनासारखं स्वच्छंद असं मोकळं वातावरण त्यांना शहरामध्ये लाभत नाही. शहरामध्ये त्यांची घुसमट होते पण ते सहन करण्याशिवाय त्यांना दुसरा पर्याय नसतो. आणि हे पाहूनच कवितेतला व्यक्तिरूप समुद्र मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. इथे कवीने समुद्र हे 2 रूपाने योजलेलं आहे. पहिलं म्हणजे एक अफाट अशा जनजीवनाला कवीने समुद्राचा शब्दप्रयोग केलेला आहे. त्याचबरोबर एक व्यक्तिरूप समुद्रही इथे त्याचंही त्याने वर्णन केलं आहे की जो त्रयस्थासारखा साऱ्या वातावरणाचं इथे
वास्तवाचं दर्शन घेत आहे. तर कवितेतला व्यक्तिरूप समुद्र हे सगळं पाहून संध्याकाळच्या कातरवेळी अस्वस्थ किंवा त्रस्त होतो आणि तो आत्ताच्या काळातील या महानगरामध्ये राहणाऱ्या माणसांविषयी विचार करतो आणि निराश होत आजूबाजूचे वास्तव पाहत राहतो. आणि एका गगनचुंबी इमारतीच्या 32व्या मजल्यावर राहणाऱ्या छोट्या मुलाकडे त्याची नजर जाते. तो छोटा मुलगा आपल्याच विश्वामध्ये रमलेला असतो. त्याचे बालपण आभाळाला शिव पाहणाऱ्या उंचच उंच आणि मोठ्या प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या समुद्रकाठच्या इमारतीमध्ये व्यतीत होत आहे. पण ही इमारत किती भव्य आणि उंच असली तरीही तिचा अरुंदपणा समुद्राच्या नजरेमध्ये भरतो. जागेच्या अभावामुळे महानगरामध्ये अशा अरुंद जागेमध्ये मावणाऱ्या लाखो इमारती आहेत आणि त्यात लाखो छोट्या छोट्या मुलांची बालपणे ही व्यतीत होत आहेत. तिथे कवी काय म्हणतोय? उंचच उंच पण अरुंद बालपण. थोडक्यात सांगायचं तर की समुद्रकाठच्या सुखवस्तू श्रीमंतीचा थाट असलेल्या गगनचुंबी इमारतीमध्ये राहणारा हा छोटा मुलगा त्या नगरातील झगमगाटामध्ये वावरतो आहे. म्हणजे अगदी खूप सुखसोयींनी युक्त अशा इमारतीमध्ये हा राहतो आहे. पण त्याचे बालपण मात्र फक्त वरवरच्या दिखाव्यावर पोसले जात आहे. ते खुल्या नैसर्गिक अशा वातावरणामध्ये जगले जात नाही. त्याला बागडायला अंगण नाही आहे आणि त्यामुळे त्याचे बालपण उत्तुंग अशा इमारतीमध्ये अक्रसून गेलेले आहे. ते कदाचित सुस्थितीतील बालपण असेलही, पण जर त्या बाळाच्या किंवा त्या मुलाच्या मानसिक विकासाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ते एक अक्रसलेले, सर्वांगीण वाढ खुंटवणारे आणि संकुचित जीवन जगायला लावणारे बालपण आहे, असे कवीला इथे सांगायचे आहे. म्हणजे इथे कवीने उंचच उंच असं अरुंद बालपण असा एक शब्दप्रयोग केला आहे की भले सुखसोयीने युक्त अशा इमारतीमध्ये हे लहान मूल राहत आहे, परंतु मात्र स्वच्छंदी असं जीवन त्याच्या वाट्याला येत नाही. किंवा आपण महानगरामध्ये राहणाऱ्या जर व्यक्तींच्या जीवनाचा विचार केला तर बाकी सुखसोयी त्यांना सगळ्या मिळत आहेत, पण सतत एक भीतीच्या सावटाखाली ही माणसं आपल्याला जगताना दिसत आहेत. त्यामुळे निसर्गातील मोकळं वातावरण त्यांच्या वाट्याला येत नाही आणि त्यामुळे एक अस्वस्थ असं जीवन त्यांच्या वाट्याला शहरामध्ये जीवन जगत असताना येतं. कवी जेव्हा म्हणतो की उंचच उंच पण अरुंद बालपण, थोडक्यात इथे कवीला हे सांगायचे आहे की लहान मुलांना तसं पाहिलं तर सर्वत्र बागडायला आवडतं, पण या कवितेमध्ये वर्णिलेल्या लहान मुलांचे भावविश्व हे अंगण नसणाऱ्या आणि उत्तुंग अशा गगनाला भिडणाऱ्या इमारतींच्या गजाआड हरवून आणि अक्रसून गेले आहे. त्यांच्या घराच्या बाहेर अंगणच नाही. खरं पाहिलं तर लहान मुलांचे बालपण हे समुद्रासारखे स्वच्छंदी आणि अथांग असे असते, पण या महानगरातील लहान मुलांचे बालपण मात्र महानगराच्या मर्यादेमध्ये कोंडून पडलेले आहे. पण याची त्या लहानग्यांना जाणीवही नाही आहे. खरंच आपण जर महानगरातील श्रीमंत कुटुंबातील मुलांच्या जीवनाचा जर विचार केला किंवा बालपणाचा विचार केला तर ते अगदी गुदमरलेले आणि घुसमटलेले आहे हे आपल्याला नक्कीच जाणवते. कारण कसं असतं पहा की आई बाबा दोघेही नोकरी करणारे, काहीतरी सांभाळायला एखादी आया ही असते आणि मग कधीतरी आई बाबा सुट्टीच्या दिवशी एखाद्या पार्कमध्ये वगैरे घेऊन जातात आणि उरलेले दिवस मात्र त्या फ्लॅटच्या 4 भिंतीमध्ये कोंडून राहणं हेच महानगरातील उत्तुंग इमारतीमध्ये राहणाऱ्या मुलांचं जीवन असतं. याउलट जर आपण गावातील मुलांच्या जीवनाचा विचार केला तर निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये एकत्र कुटुंबात जिव्हाळ्याच्या नातेवाईकांच्या सानिध्यामध्ये अगदी स्वच्छंदी असं जीवन त्यांच्या वाट्याला येत असतं. आणि ग्रामीण भागाचा विचार केला तर प्रत्येक घराला अंगण हे असतेच. तसेच गावातील अनेक मित्रमैत्रिणींच्या गोतावळ्यामध्ये या लहान मुलांचं बालपण अगदी मोकळेपणाने तिथे व्यतीत होत असतं. पण महानगरातील मुलांच्या वाट्याला असे स्वच्छंदी बालपण येत नाही आणि याचीच खंत या कवितेतील व्यक्तिरूप समुद्राला वाटते. कारण त्याला लहान मुलांविषयी आपुलकी आहे आणि त्यामुळेच लहान मुलांची अशी अवस्था पाहून समुद्राचा जणू काही कोंडमाराच झाला आहे अशी कवीने इथे कल्पना केलेली आहे किंवा कवीला असं वाटतं.